इंस्टाग्रामचं व्हायरल फोटोशूट मी पण केलं बरं का. आणि ते कसं केलं तर ह्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तर चला बघूया कसं केलं ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला करायचं होतं माझ्या गुडूचं फोटोशूट आणि ते इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे. तर तुम्ही तुमच्या फीडमध्ये पण कधीतरी हे फोटोशूट आलंच असेल. तर चला सुरुवात करते. त्यासाठी मी घेतले होते असे बुके पेपर्स. ते कुठल्याही पण फ्लावर्सच्या शॉपमध्ये भेटतात. आणि त्यात मी कलर घेतला होता पिंक आणि व्हाईट. तर पिंक मला जसा हवा होता तसा नाही भेटला. पण मी ट्राय करत होते की त्याचा तो कलर बनवायचा. पण माझा ट्राय काही तो सक्सेस नाही झाला. पिंक पेपरसोबतच व्हाईट पेपर पण खूप जास्त होते माझ्याकडं आणि व्हाईट पेपरची क्वांटिटी पण खूप जास्त होती. त्यामुळे त्याचा घेर पण खूप जास्त वाटला असता. त्याचमुळं मी व्हाईट पेपर चूज केले. नंतर हे प्लॅस्टिकचं रॅपर भेटतं आपल्याला रोलमध्ये कुठल्याही डीमार्टमध्ये किंवा स्टेशनरी शॉपमध्ये. फ्लावर आतून टोचू नये म्हणून मी असं छोटासा एक छान असा ड्रेस घातला होता तिला. प्लॅस्टिकच्या रॅपरच्या साहाय्याने गुंडाळून घेतलं. पण इथे खूप जास्त काळजी घ्यायची गरज आहे, कारण रॅपर खूप अंगाला लगेच चिटकून राहतं. त्यामुळे आतून मी छोटासा असा व्हाईट कपडा घातला होता. आणि रॅपर चिटकल्यामुळं पोटाला पण त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट जपून करा. 2-3 वेळा रॅप करून घेतलं पोटाला आणि पाठीला. मगाशीच सांगितलं मी की ह्या व्हायरल ड्रेसची आयडिया मला इंस्टाग्रामवरून मिळाली आहे. पण तो ड्रेस कसा बनवायचा हे मला इंस्टाग्रामवर नाही मिळाले. ही तर माझ्या मनाचीच आयडिया आहे. रॅपरच्या साहाय्याने गुंडाळल्यानंतर मी त्याला फ्लावर्स लावून बघितले आणि फ्लावर्स पण छान लागले. आणि नंतर मी त्याला पुन्हा एकदा रॅपरच्या साहाय्याने गुंडाळून घेतलं. पण भीती एक वाटत होती की जे गुलाबाच्या दांड्या आहेत त्या तिला पोटाला टोचणार तर नाहीत ना. तर त्यामुळेच थोडीशी भीती वाटत होती. आणि ते पण छान असं पॅक झालं होतं. आणि तिला मी विचारलं पण की टोचते की काय. तर तिने सांगितलं की नाही, तू आणखी फुलं लाव. तर वा, मी पण शॉक झाले की नाही टोचते म्हणून. तर त्यामुळं मी पण जास्त गडबड केली फुलं लावायला. आणि ते लावतानाच माझी काय चूक झाली ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. नंतर थोडाफार जिप्सी आणला होता आणि त्याला पण छान असं कट करून मी त्या गुलाबाच्या साईडला लावून दिलं. आणि खूप छान वाटत होतं. आणि खरं तर ना, जेव्हा मी पहिल्यांदा लावलं तर तेव्हाच खूप छान लूक वाटत होता. नंतर मला पण छान वाटलं की या बाबा येऊ शकतं मला पण. तर त्यानेच मी प्रोत्साहित झाले. आणि खरं सांगायचं ना, तर मी हे फक्त ठरवलं होतं की ह्या असं फोटोशूट करायचे. पण मी 2-3 फोटोग्राफर्सला विचारलं की असं करायचं आहे म्हणून. पण ते म्हटले की असं अवेलेबल नाही आहे आमच्याकडे. तर मग मी म्हटलं की मी ट्राय करू शकते की असं करण्यासाठी. त्याच्यासाठी जास्त काही मेहनत नाही लागणार आहे. बुके पेपर्स आणि फ्लावर्स लागणार आहे. तर मी यांना घेऊन यायचं सांगितलं आणि ते मी ट्राय केलं. आणि जे फोटोशूट करण्यासाठी दादा येणार होते ते पण त्यांना पण खूप जास्त घाई होती. त्यामुळं मला पण ते फास्ट करायचं होतं. जे पण तिला फ्लावर्स वगैरे लावायचे होते त्याला पण खूप घाई होत होती मला. आणि त्यामुळे ते फ्लावर्स असे थोडेसे माझ्याकडून जास्त छान असे सेट नाही झाले. तर त्याला सेट होण्यासाठी छान असं रॅपर लावायला लागतं. तर ते माझ्याकडून चूक झाली. तर तिथे तुम्ही छान असं पॅक करून घेऊ शकता, कारण ते सरकत होतं खाली. या सर्वात तर खूप वेळ गेला. जवळजवळ पाऊण 1 तास गेलाच होता माझा. आणि तेवढ्या वेळ गुडू अशी उभी होती. खरं तर तिचंच मला जास्त कौतुक होतं की माझ्यापेक्षा तीच जास्त एक्सायटेड होती फोटोशूट करण्यासाठी. तर प्रत्येक आईचं स्वप्न असतं की जे मी नाही केलं आहे ना, ते माझ्या मुलीला नक्कीच भेटावं, नक्कीच तिने करावं आणि नक्कीच ती पुढं जावी माझ्यापेक्षा जास्त. तर हेच माझं पण स्वप्न आहे आणि तुमचं पण असावं. आणि मुलीला तयार होताना किंवा मुलीला तयार करताना हे वेगळंच अनुभव असतो आणि वेगळ्याच गोष्टी असतात. आपण खूप जास्त एक्सायटेड असतो त्यांना तयार करताना. तर तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहात का हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. नंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पिंक कलरचा ड्रेस
म्हणजेच तो बुके पेपर आणला होता, तर पिंक कलरचा पेपर माझ्या 2च होते आणि ते मला पुरेसे नव्हते. तर व्हाईट कलरचा जास्त होते. व्हाईट कलरचे 20 पेपर्स होते माझ्याकडे. तर म्हटलं की व्हाईट पेपरमध्येच आपण करू. नंतर व्हाईट पेपर आणि लेस ह्या गोष्टी पण मी असं अर्जंटमध्ये घेतल्यात त्या सगळ्या. ना प्रिपरेशन होतं काही ना, सगळं गोष्टी अशाच ऑन द स्पॉट झाल्यात. त्या पेपरला चुन्या पाडून घेतल्या आणि त्याला खाली पसरून दिलं आणि त्याच्यानंतर त्याला चिकट टेप लावून त्याला पॅक करून घेतलं त्या चुन्यांना. तर व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल की मी कशी पॅक करते ते. या सर्व गोष्टी माझ्यासाठी पण नवीन होत्या आणि हा पण माझा फर्स्ट ट्राय होता. जर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही पण तुमच्या मुलीचं असं शूट करू शकता. काही जास्त सामग्री नाही लागत आहे. गोष्टी बुके पेपर आणि फ्लावर्स आणि लेस, बस इतकंच काहीतरी. आणि इथे थोडासा पेशन्स लागतो, कारण बॅलन्स ठेवणं खूप अवघड आहे. कारण प्रत्येक चुनीवर ते व्यवस्थित पेस्ट झालं पाहिजे, प्रत्येक चून व्यवस्थित दिसली पाहिजे फोटोत पण. तर ती गोष्ट पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण हे गोष्टी खूप मी घाईत करत होते. तुम्हाला मगाशीच सांगितलं मी खूप जास्त घाईत होते, कारण दिवस पण मावळणार होता आणि सूर्य नसल्यावर फोटोज पण छान येत नाहीत. त्यामुळेच माझी जास्त घाई चालू होती. नंतर बाकीचे राहिलेले पेपर पण मी त्या अगोदरच्या पेपरच्या कटिंगवर करून घेतले आणि परत त्यांना पण चुन्या पाडून घेतल्या. आणि जसं जसं चुन्या पडत होत्या तसं तसं ड्रेस तयार होत होता. आणि नंतर लावून बघितला तर खूप छान वाटत होतं. फक्त त्याला तो खाली सरकत होता, पण त्यासाठी मी काय करू शकत होते काय मलाच कळत नव्हतं. तर तुम्ही जेव्हा पॅक करताल ना, जेव्हा फर्स्ट राऊंड करताल पेपरचा, प्लॅस्टिक पेपरचा, तेव्हाच तुम्ही त्याला जास्त पॅक करा, म्हणजेच ते सरकणार नाही. कारण मी तिला टोचेल म्हणूनच मी ते कपडा यूज केला होता. कारण तिची काळजी जास्त होती मला. फोटोशूटचं काही नाही, फोटो नाही आले व्यवस्थित तरी मला चाललं असतं, पण तिची पण काळजी जास्त होती. नंतर पूर्ण ड्रेस तयार झाल्यानंतर मी व्हिडिओत बघितलं आणि व्हिडिओत बघितल्यावर कळलं की मागच्या साईडनी पण फुलं लावलेले आहेत. तर मग मी जे उरलेले फुलं होते त्याला पण मागच्या साईडनी असं खोचून दिलं आणि नंतर लगेच मेकअप करायला घेतलं. आणि गोडू खूप एक्सायटेड असते प्रत्येक गोष्टीसाठी, पण ती बाहेर गेल्यानंतर खूप शाय होते. ती बघू शकता तुम्ही की व्हिडिओत ती किती एक्सायटेड आहे माझ्यापेक्षा जास्त. आणि पूर्ण वेळ ती उभी होती आणि पूर्ण वेळ म्हणजे मेकअप करताना पण ती उभीच आहे. आणि डोळे बंद कर म्हटल्यानंतर डोळे बंद करणार, काहीच तिला म्हणजे असं ती जास्त एक्सायटेड ह्या गोष्टींमध्ये. त्यामुळेच तर मला हौस वाटते आहे या गोष्टीची. आणि या सगळ्यात मी जेव्हा तिचा बार्बी हेअर कट केला होता तेव्हाच ठरवलं होतं की हे फोटोशूट मी करणार आहे. तर तेव्हा मला वेळ नाही भेटला. सगळ्या गोष्टी खूप गोष्टी होत्या की संक्रांत होती, नंतर हळदी कुंकू होतं, डोहाळे जेवण होतं, याच्यात मला वेळ नाही भेटला. पण नंतर मी जेव्हा ठरवलं ना की आता करायचंच आहे, तर त्यावेळेस नक्कीच केलं. पण जेव्हा मी ठरवलं होतं की आता शूट करायचं आहे, पण तेव्हा तिचे हेअर्स जे पुढचे ते खूप वाढले होते आणि ते नंतर मी ते घरीच कट केले. तो एक माझा स्टंट होता. आणि नंतर पूर्ण मेकअप वगैरे झाल्यानंतर गोडू काहीशी अशी दिसत होती. आणि जेव्हा आम्ही आपल्या फोटोशूटच्या पॉईंटला गेलो तेव्हा खूप छान पोजेस वगैरे देत होती. तर ते बघूनच खूप क्यूट वाटत होती. आणि जेवढं मी असं व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर दिसत होती. ठीक आहे, ते फुलं पडत होते, पण तिचा व्हिडिओ खूप छान आला. जर तुम्हाला पण कधी तुमच्या मुलीचं असं फोटोशूट करायचं असेल, आणि मी म्हणते तर करूनच घ्या. कारण मुली मोठ्या होणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या ह्या गोष्टी मिस करतील. त्यामुळं जेव्हा छोट्या आहेत तेव्हाच करून घ्या. म्हटलं ना मी, ती बाहेर गेल्यावर खूप शाय होते. तर तसंच झालं की ती त्या फोटोशूटवाल्या दादांना बघून खूप शाय झाली. आणि 2-3 मिनटं लागतात मुलांना सेट व्हायला. 2-3 मिनटानंतर लगेचच ती सेट झाली आणि नंतर छान असे पोजेस द्यायला लागली. खूप छान फोटोशूट झालं. आणि ही जी आठवण आहे तिचं फोटोशूट केलेलं, तर ती आयुष्यभरासाठी तिला राहणार आहे, मला पण राहणार आहे. आणि आई म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप हॅपीनेस देतात.
जर तुम्हाला पण फोटोशूट करायचं असेल तर नक्की करा आणि हे फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. फोटोशूटचा जो रील होता तो मी तर अपलोड करणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बटन क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला कळेल की माझा व्हिडिओ कधी येतोय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.